हॅलो, चला सामन्याला सुरुवात होते. पहिला सेमीफायनलचा सामना. बॉलर प्रदीप, बॅट्समन नागेश आणि समाधान. पाण्याच्या इकडे बस बस बस. षटकार आलेला पाहायला मिळतोय नागेश वाडेकरच्या बॅट मधून. मात्र सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दिली जाते आणि याही वेळेस बॉल आपण जर पाहिलं तर 9+6 तब्बल 7 धावा या बॉल वरती देखील येताना पाहायला मिळत आहेत. षटकार आला त्याचबरोबर एक अतिरिक्त धाव देखील आली आहे, प्लस एक अतिरिक्त बॉल देखील आलाय. एका बाजूला अंकल 11 हा संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मल्हार 11. इथे आपण जर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. फ्रीचा बॉल होता, विकेटची अपील जरूर झाली होती. फ्रीचा बॉल असल्या कारणाने विकेट मध्ये परावर्तित होणार नाहीये आणि इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्ती होताना पाहायला मिळते. पंधरा धावा असताना यावेळेस फुललेचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. नागेश वाडेकरच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका येतोय. जरूर 2च धावा येताना पाहायला मिळत आहेत. दोन धावा येताना पाहायला मिळतात. याही बॉलवरती आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप आज संपूर्ण दिवसभर चांगली गोलंदाजी त्यांच्या देखील माध्यमातून झालेली पाहायला मिळाली आहे. गोलंदाज प्रदीप पाहायला मिळत आहेत. तिथून आपण पाहिलं ना तर ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 18 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 3 षटकांची असणारी ही मॅच, पहिली सेमीफायनलची मॅच, महामानव चषक 2026 दिवस क्रमांक 1 मधील शेवटची मॅच आहे. याच मॅच मधील विजेता संघ उद्या संध्याकाळच्या सत्रात शेवटचा सामना खेळणार आहे. अर्थातच काय तर आज विजयी संघ या स्पर्धेतील थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरणार आहे. त्यामुळे मॅच महत्वाची आहे, क्रुशियल मॅच आहे. इथून आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती उजेर दाखल झालेत. पॅकेट साइज डायनामाइट खेळाडू दाखल झालाय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये प्रदीपने. उजेर समोर नागेश वाडेकर सरी. पहिला बॉल फुललेचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय, परंतु याही वेळेस आपण जर पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 2 धावांवरती समाधानी व्हावं लागतंय. दोन धावा घेतल्या जात आहे. 2 धाव्याने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड.
सुरुवात चांगली करून दिली आहे नागेश वाडेकर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समाधान याही वेळेस पोललेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ दी कार्पेट खेळलेला हा बॉल ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 21 धावा. 21 रन ऑन दी बोर्ड. 21 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना या विसळव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला फील करतील. बॉलची फेकी होईल तदवर मात्र निश्चितच आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगलने आपण जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. स्कोर बोर्ड वरती लागले जात आहेत 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. नागेश वाडेकर या खेळाडूवरती बरंच काहीसं अवलंबून असणार आहे. अंकल 11 अंधेरी या संघाचं भवितव्य. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन कट केला जातोय. फिंगर्स रोज केले होते. यावेळेस थोडस बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न झाला होता उझेर कडून. इथे दुसरी धाव घेतली जाईल का? हो ना नागेश वाडेकर इंटरेस्टेड आहे दुसऱ्या धावेसाठी. परंतु दुसऱ्या एंडने पाहिलं तर समाधान इंटरेस्टेड नाहीयेत. एकच धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळेस काय करताय? बॉल जसा पिचिंग झाला तसा कट झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. उझेर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर समाधान. महत्वाची मॅच आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. फ्लड लाईट देखील लागलेले आहेत. फ्लड लाईट ऑन झालेत. धावफलकावरती नजर टाकली तर 24 धावा लागल्या जात आहेत. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 24 धावा लागल्या जात आहेत. दोन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 24 धावा लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जातोय तर गोलंदाजी ट्रॅक वरती श्री दाखल झालेत. महत्वाची ओव्हर घेण्यासाठी महत्वाची जबाबदारी दिली जाते. समोर दोन तगडे फलंदाज आहेत. एका बाजूला समाधान तर दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर. दोन मोठे खेळाडू आहेत समोर, परंतु त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करावी लागेल श्रीला. पहिला बॉल घेऊन समाधानसाठी यावेळी आपण जर पाहिलं तर निश्चितच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर फिंगर्स रोज केले होते. स्लोवर बन हाताला होता. त्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट तर आली आहे जरूर. समाधानला मात्र तंबूचा रस्ता परतावा लागतोय, पकडावा लागतोय. इथून नागेश वाडेकरला स्ट्राईक वरती आणणं देखील खूप महत्वाचं होतं. त्यामुळे समाधानने स्वतःची विकेट डोनेट केली आहे. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर आकाश दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आकाशला प्राचारण केलं जात आहे. शेवटचे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारे बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज श्री यावेळी हा बॉल ऑन साइडला बिग हिट केला जातोय. बॉलला उंची जास्त, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि यावेळेस मोठी विकेट मात्र गळाला लागलेली पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवरती दुसरी विकेट मिळाली आहे. नागेश वाडेकर डग आउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत.
लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावलेले पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर समाधान, तर दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर. महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज रोहित दाखल झाले. चांगली गोलंदाजी श्रीकडून देखील होताना पाहायला मिळते. ज्या ओव्हरमध्ये धाबा यायला हव्या होत्या त्या ओव्हरमध्ये धाबांचा ओघ कुठेतरी थांबवलेला पाहायला मिळतो. 24 धाबा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल शटमपूलचा फटका डीप मध्ये उजेसेक त्या ठिकाणी तैनात आहे. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्यालाच अनुसरून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत श्री. आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. आणि इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चितच गोलंदाजाला विकेट हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली आहे. 2 बॉलवरती लगातार 2 विकेट आलेत. पहिल्या बॉलवरती रनआउट आले, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. हॅट्रिक बॉलवरती असणारे हा गोलंदाज श्री हॅट्रिक बॉल आहे. इथून आपण पाहिलं तर निश्चितच जे धावफलक 35 ते 40 च्या दिशेने जाताना पाहायला मिळत होतं ते धावफलक मात्र श्रीने पूर्णपणे बांधून ठेवलाय. 24 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा होत्या. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय तरी देखील 24 धावा आहेत. याचा अर्थ काय तर गोलंदाज या ठिकाणी निश्चितच फलंदाजांवरती वरचढ ठरलेला पाहायला मिळतोय. चौथा बॉल घेऊन हॅट्रिक बॉल आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? श्रीच्या माध्यमातून अजित दाखल झालेत. ओहो, यावेळेस काय घडतंय? बॉल चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय ज्यावरती 1 धाव घेतली जाते. सिंगल नेस्ट आपण जर पाहिलं तर धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 25 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. पहिली धाव शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 4थ्या बॉलवरती आली आहे. याचा अर्थ काय तर गोलंदाज निश्चितच आपण जर पाहिलं ना तर अचूक टप्प्यावरती अचूक धाटणीची लाईन लेंथ सगळं काही एकदम अगदी व्यवस्थित रित्या हाताळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. चला मॅच बॉल आलाय त्यामुळे मॅच बॉलने मॅच ऑन होईल. शेवटचे 2 बॉल मध्ये काय घडणार? एखादा मोठा फटका येणार का? एक फायटिंग टोटल मल्हार 11 या टीम समोर सेट केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. 16 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 25 धावा लागल्या जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. उजेर शेख डाऊन द बॉल आणि कुठलीही चुकी होणार नाहीये. उजेर कडून आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज अजित बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉलचा केस शिल्लक आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 5 बॉलमध्ये 4 विकेट गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीपेन दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे. एका बॉलचा केस शिल्लक आहे. दीपेन दाखल झालेत. नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये दीपेनला शेवटच्या बॉलवरती षटकार लावावा लागेल का? सत 25 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. काय षटक हाताळलंय श्रीने. याही वेळेस आपण जर पाहिलं तर फिंगर्स रोल्स केले होते. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार आहे का? इथे दुसऱ्या धावेचा कॉल देखील दिला जातोय. धावचीची संधी आणि इथे विकेट होईल पतन. फलंदाज दीपेन बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉलवरती देखील विकेट आली आहे. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि विकेट आल्या तब्बल 5. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो श्रीसाठी. 2 धाब्यांचं षटक हाताळलंय. त्यामध्ये 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत तर 2 विकेट संघाच्या खात्यामध्ये आहेत. अप्रतिम षटक हाताळलेलं पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. उत्तरार्धाला होईल सुरुवात. उत्तरार्धाला आपण जर पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत. 27 धावा बनवायच्या आहेत. 26 धावा लागल्या जाते धावफलकावरती.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. मल्हार 11 आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे पूर्वार्ध झालाय संपन्न उत्तरार्ध होईल सुरुवात. 18 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक श्रीचं काय अप्रतिम राहिलंय. अप्रतिम षटक हाताळलेलं पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट आल्या. एका लाजवाब स्पेलची मात्र समाप्ती झालेली पाहायला मिळाली. 18 बॉल बनवायचे आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला उझेर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय उझेर आणि त्यांच्या समेत सोफियान दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. सलामीचे दोन्ही सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 18 बॉल 27 चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला षटक हाताळण्यासाठी रितेश दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. संधी चालून आली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे आणि विकेट कोणाची तर हुजैर शेखची महत्वाची विकेट आहे. या खेळाडूला मात्र निश्चितच तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट घेऊन दिली आहे रितेशने आपल्या संघासाठी. पहिला धक्का लागतोय निश्चितच मल्हार 11 या टीमला. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. रितेशचं कौतुक करावं लागेल. मागील मॅच मध्ये देखील अशीच काहीशी गोलंदाजी केली होती. तिसऱ्या क्रमांकावरती बॉबी दाखल झालेत. याही वेळेस बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सरळ फ्लाइंग स्लिप मध्ये जिथे गोशंकित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोनचं क्षेत्र आहे, त्यावरती एक धाव घेतली जाते आणि पहिली धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. रितेश देखील सांगतोय मग आमच्याकडे वाचवण्यासाठी धावा कमी आहेत पण आम्ही त्या धावांचा देखील बचाव करू शकतो. पहिल्या बॉलवरती महत्वाचा खेळाडू महत्वाचा अडथळा दूर केलाय रितेशने. अर्थातच कोणाची तर हुजैर शेखची विकेट मिळवून दिली आहे. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच होते महत्वाची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात रितेश. सेमीफायनलची मॅच आहे. पुढचा बॉल घेऊन रितेश यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाते. सिंगल घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होईल. धावफलकावरती देखील थोडासा बदलाव होईल. चेंज होईल. 2 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. प्रामुख्याने विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 3 मध्ये 2 खर्च केलेला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर एका बाजूला मल्हार 11 तर दुसऱ्या बाजूला अंकल 11. यावेळेस बॅटची कडा घेतली. बॉल पुन्हा एकदा चाललाय गोशंकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल आणि इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 27 चा पाठलाग करायचा आहे. 3 बनवले 24 बनवायचे आहेत. येणाऱ्या चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 14 बॉल 14 मध्ये 27 बनवायचे 14 मध्ये 24 बनवायचे आहेत. रितेशचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक आहे. स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला. त्यात आत्मविश्वासाने गोलंदाजी देखील केली आतापर्यंत. हो यावेळेस काय करताय. बॅटची कडा घेतली जाते. पुन्हा एकदा विकेट किपर थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. जिथून आणखीन एक
धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 5 बॉल मध्ये आतापर्यंत रितेशने 4 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट आली. विकेट कोणाची होती तर उझेरची. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होऊन उझेर माघारी परतलेले पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. जिंकणारा संघ महामानव चषक 2026 दुसऱ्या पर्वातील पहिला फायनलिस्ट ठरणार आहे. याही वेळेस खोलवर टप्प्याचा बॉल नो बॉलची घोषणा केली आहे. रितेश कडून चूक झाली आहे. नो बॉल असणार आहे आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच 3 धावा येतील. 9+2 अशा तब्बल 3 धावा पंचांनी दंडित केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा नियम क्रमांक 21 च्या नियमावलीनुसार मात्र गोलंदाजाने रितेशला दंडित केलाय. 3 धावा घेतल्या जात आहेत. फ्रीचा बॉल आहे समोर आपण जर पाहिलं तर ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपल्याला बॉबी ज्याच्या बॅट मधून 2 धावा नुकत्याच आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. बॉबीकडे एक संधी आहे मोठा फटका खेळण्याची. थोडस जे दडपण आहे तो दडपण झुगारण्याचा एक संधी निर्माण झाली आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करतील बॉबी हे देखील पाहावं लागेल. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर येत आहेत खाली बॉल खाली आणि याही वेळेस आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते. सिंगलने ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 8 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. इथून 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे असतील 19 धावा. 12-19 समीकरण आहे. कोणता संघ ठरणार या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट? एका बाजूला आपण जर पाहिलं तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकल 11 अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मल्हार 11 गोरेगाव. दोन्ही टीमसाठी मॅच महत्वाची आहे. क्रुशियल अवस्थेत जाऊन पोहोचली मॅच जिथे 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. 6 मध्ये 8 आलेले आहेत. 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाल्या माझ्या मते रवी असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती मागील मॅच मध्ये 6 बॉल आणि 14 धावांची गरज असताना ज्या गोलंदाजाने मॅच जिंकून दिले त्या गोलंदाजाच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला जातोय. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला बॉबी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला बिग हिट केला जातोय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉबीच्या बॅट मधून येतोय. बिग 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 हिट सिक्सर. षटकार आलाय. आता मात्र षटकारानं थोडस प्रेशर जे होतं ते मात्र कमी करण्याचं काम केलंय. गोलंदाज रवीकडून चूक झाली आहे. 12 मध्ये 19 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 11 मध्ये 13 बनवायचे आहेत. आता मॅच 2 मोठ्या फटक्यांची फक्त शिल्लक राहिली आहे. 12-19 समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. बॉबीच्या बॅट मधून 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेला हा फलंदाज यावेळेस बॅकफुट वरती जाऊन लेटकरचा फटका पाहायला मिळतोय. स्वतः विकेट किपर बॉलला फील करते. तद्वर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलकावरती पुन्हा एकदा थोडीशी छोटीशी हालचाल होते. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 15 धावा. दहा बॉल आणि इथून बनवायचे आहेत 12 धावा. 10-12चं इक्वेशन. एका बाजूला आपण जर नजर टाकली तर अंधेरी हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला गोरेगाव आहे. गोरेगाव की अंधेरी, अंधेरी की गोरेगाव. एका बाजूला नागेश वाडेकर, दुसऱ्या बाजूला उजेर शेख. ओहो, यावेळेस देखील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होणार आहे. आपण जर नजर टाकली तर निश्चितच फलंदाज बाद झालाय. सुफियान सलामवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते जरूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीतच्या स्वरूपात विकेट गमावली आहे सुफियानची आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ज्याने लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 32 धावा केल्या. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज दाखल झालाय. पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या.
इथे जर पाहिलं तर पंकज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती रवी सज्ज झालेत. पंकज सडी, ज्या पंकजने अक्षरशः आजचा दिवस जर पाहिले ना गाजवलाय, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हो, काय घडतंय, बॉल पिचिंग झालाय, वलन घेतलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल येतोय, महत्वाच्या क्षणी डॉट बॉल येतोय. 16 धाबा लागल्या जात आहे धावफलकावरती. अजूनही 11 धाब्यांची गरज येणार आहे. बॉल खेळचा खेळ शिल्लक असेल. 8 बॉल 11, 8-11चं समीकरण. डॉट बॉल आलाय. पंकज ऑन स्ट्राईक, दुसऱ्या बाजूला रवी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. हे चाललेत पंकज साठी बॉल घेऊन. हो हो हो, यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव घेतली जाते, सिंगलने स्ट्राईक चेंज झालाय. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2चा विचार केला तर 7 बॉल आणि 7 मध्ये 10 बनवायचे आहेत. 17 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवातच षटकाराने झाली होती, त्यामुळे असं कुठेतरी वाटलं होतं की सोपं होईल समीकरण, परंतु त्यानंतर गोलंदाज रवीने कमबॅक केलाय. 8-10चं समीकरण, 7-10चं समीकरण. हो, यावेळी देखील पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलं जातं. एक धाव घेतली जाते आणि सिंगल वरती समाधानी व्हावं लागतंय. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 18 धावा, 6 बॉल आणि 6 मध्ये बनवायचे 19. एकूण आपण जर पाहिलं ना तर 9 धावा. 6-9चं इक्वेशन, 6 बॉल 9 धावा, 6-9. थोडस छोटीशी टीम मिटिंग घ्यायला देखील भाग पाडले गेले. नागेश वाडेकर अर्थातच अंकल 11 अंधेरी या टीमला. चला फास्ट घ्या मित्रांनो, फास्ट घ्या मित्रांनो. चला दोन्ही ऑफिशियल पंच आमच्या त्यांना सातत्याने सूचना देत आहेत, जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा षटक आहे. 6 बॉल मध्ये 10 बनवायचे आहेत. एका बाजूला मल्हार 11 गोरेगाव या टीमला, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर 6 मध्ये 9 बनवण्यापासून वाचवायचं आहे. 6-9चं इक्वेशन. 6 बॉल आणि 9 धाब्यांची गरज आहे. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत. एकूण आपण जर पाहिलं ना तर 18 धावा. 6-9चं इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज येतो हे देखील बघणं खूप महत्वाचं असेल. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल हे देखील खूप महत्वाचं आहे. कोणता असा गोलंदाज असेल जो या 6 बॉल मध्ये 9 धावा थांबवण्यामध्ये यशस्वी होईल हे देखील पाहावं लागेल. रोहित दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 9ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित दाखल झालेत. पहिला बॉल, यावेळी हा बॉल फटका फसलाय. बॉलला उंची जास्त आहे, डाऊन द बॉल फिल्डर आहेत आणि यावेळेस कुठली चुकी होणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली रोहितने आणि नवीन फलंदाजाला देखील मैदानामध्ये प्रवेश करण्यासाठी भाग पाडलाय. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच बॉबीची विकेट आलेली पाहायला मिळते. विकेट आली, विकेट येणं महत्वाचं होतं. कोणाची विकेट असो, विकेट येणं महत्वाचं होतं. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. एका बाजूला अंकल 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला मल्हार 11 गोरेगाव. कुठला संघ उद्या संध्याकाळी शेवटचा सामना खेळणार हे देखील पाहावं लागेल. गोरेगाव की अंधेरी, अंधेरी की गोरेगाव. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने रोमांच आला होता त्याच पद्धतीची ही देखील मॅच पाहायला मिळते. 5 बॉल आणि 9 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित दाखल झालाय. नवीन फलंदाज योगेश दाखल झालेत. डावखुरे हाताचा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो योगेश. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. 5 बॉल 9 धाबा. रोहित आलेत आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर योगेश साठी. हो, यावेळेस काय घडतंय, वेग आणि वेग होता, प्रचंड वेग होता. यावेळेस वेगाने बीट केलाय. मागील बॉलवरती आपण जर पाहिलं तर वेग केला नव्हता, वेग दाखवला नव्हता, परंतु या बॉलवरती गती दाखवली आहे रोहितने. 4 बॉल 9चं समीकरण आहे. 4 बॉल 9 धाबा, 4 बॉल. ओहो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. योगेश दाखल झाला काय आणि योगेशने बॉलला आसमान दाखवलं काय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार आलाय. महत्वाच्या क्षणी मच षटकार आलाय योगेशच्या बॅट मधून.
तुम्ही मैदानामध्ये किती वेळ झाला फलंदाजी करताय याला महत्व नाहीये, तुम्ही शेवटच्या क्षणी येऊन काय घडवताय, काय करताय मैदानाच्या आतमध्ये याला महत्व आहे. शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला योगेश. पहिला बॉल डॉट आला त्याच्याकडून, दुसऱ्या बॉलला मात्र आसमान दाखवलाय. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांमध्ये परावर्तित केलेला हा फटका. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित सज्ज झालाय. पहिले 2 बॉल रोहितचे होते, तर तिसरा बॉल आपण जर पाहिलं ना तर निश्चितच योगेशचा होता. षटकार आलाय. पुन्हा चालाय गोलंदाज रोहित. हो यावेळेस काय करताय, वाईट बॉल येतोय. डेफिनेटली वाईट बॉल आहे, कारण फलंदाजाच्या बराचसा डोक्यावरून दूर जाणार हा बॉल आणि पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. 3 बॉल 2चं समीकरण कंपल्सरी चेसिंग. 3 मध्ये 2 बनवायचे. 1 डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा अंकल 11 अंधेरी या संघ कमबॅक करणार आहे. हो यावेळीच आपण जर पाहिलं तर निश्चितच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. 2 बॉल मध्ये 1 बनवायचे. आता 2 मध्ये 1 बनवायचे असेल, इथून आपण जर पाहिलं तर पंकज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा केस शिल्लक आहे. हा बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉलवरती 1 धावी बनवावीच लागेल पंकजला, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 27 धावा बनवायच्याच आहेत. 26 बनवून देखील तुम्हाला पराभवाला सामोरच लागणार आहे.